नमस्कार. आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि मम्मी इथं जेवणाची सगळी तयारी करत आहे. तर आज बनणार आहे तांदळाची भाजी. चला तर मग आता जेवण घेऊया. दुपारी आला होता दारात टेम्पो भाजीचा, तर भाजी थोडीशी खरेदी केलेली आहे. थोडी फ्रेश भाजी होती, तर मी घेतलेला आहे दोडका, त्यानंतर ढबू मिरची आणि ताजी ताजी काकडी होती ती. आणि आज मी प्लांट करणार होते मिरची, लाल मिरचीच्या बिया होत्या माझ्याकडं. तर अशा प्रकारे ग्लासमध्ये थोडीशी माती मी घातलेली आहे आणि त्याच्यावर बिया मिरचीच्या इथं घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर थोडीशी माती पुन्हा घालेन आणि थोडंसं पाणी ओतून मी ठेवणार आहे. आज येणार होते विनूचे बाबा, तर संध्याकाळी नॉनव्हेज आणलेलं होतं मटण. तर मटण इकडे शिजवायला ठेवलेलं होतं मम्मीनं आणि तोपर्यंत मसाला वगैरे सर्व लावून घेतली. मी पोहे बनवले संध्याकाळी खाण्यासाठी आणि मटण आणि आमटी मी बनवली. तर येताना ना विनूचे बाबा आंबे घेऊन आलेले होते. तर मी ना आज एक व्हायरल व्हिडिओ पाहिला होता. मँगोवरती टेस्ट केला की कॅल्शियम कार्बाईडनं जर मँगो पिकवलेला असेल तर देठावरती जर लिंबू जर घासला ना या ठिकाणी तर तो ब्ल्यू किंवा पर्पल कलरमध्ये टर्न होतो. तर समजायचं की तो कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेला आहे आणि जर तसं झालं नाही तर समजायचं की नॅचरली ते पिकलेले आहेत. तर इथं कोणताही कलर चेंज झालेला नाही, म्हणजे हे नॅचरली पिकलेले आंबे आहेत. आता मँगो मी कट करून दिलेले आहेत पिल्लूला आणि पिल्लूच्या बाबांना खाण्यासाठी. आणि आज ना मम्मी सांडग्यांसाठी इथं पीठ मळत होती, तर सांडगे कोचणार होती ती. आणि संध्याकाळच्या वेळी तिने सांडगे इथं बसून बनवलेले आहेत अशा प्रकारे. तर आजचा दिवस माझा काही असा गेला. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय बाय. टेक केअर. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms